हाय, माझे नाव अद्वैत राजदेव आहे. मी अध्या 12वीमध्ये शिकत आहे. मी तुम्हाला स्टोरी टाईम माझ्या क्लास 11ची सांगणार आहे. एक साई नावाचा मुलगा होता, त्याच्यावरती मी प्रँक केला होता. तो खूप घातक पडला होता मला. माझ्यासाठी तो खूप घातकच होता. या सगळ्या गोष्टी घातकच असतात माझ्या स्टोरी टाईमचे. मग एक किस्सा झालेला की क्लास 11मध्ये मी एक अकॅडमीला होतो आणि तिथं मी क्लासेस करायचो आणि हॉस्टेलला पण राहायचो. मग हॉस्टेलला 2 म्हणजे मी आणि तो साई नावाचा मित्र राहायचा आणि एक सर पण राहायचे एका BHKमध्ये. एक सर एका रूममध्ये राहायचे, आम्ही दोघं हॉलमध्ये राहायचो दोघं. मग एक किस्सा झाला, म्हणजे म्हणजे मी प्रँक आठवलं की असं साई संग एक प्रँक करू की ते भूताचा प्रँक करू साई संग. मग मी भूताचा प्रँक करायला एक पुस्तक मागवले, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, अल्बर्ट आइन्स्टाईनची. तुम्हाला माहिती असेल ते पुस्तक. मग मी काय केलं, मग साईला ते सांगत होतं कॉन्स्पिरसी थिअरी की असं होतं तसं होतं की 5 डायमेन्शन असतं, 4 डायमेन्शन असतं. 5 डायमेन्शनमध्ये आपल्याला माहीत नाही कसं, 4 डायमेन्शनमध्ये कसं माहीत नाही की काय होतं काय नाही होत. मग ते संग मी प्रँक केला की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. भूताचं गोष्ट सांगितलं त्याला की असं होऊ शकतं, हे होऊ शकतं ते होऊ शकतं. 5 डायमेन्शनमध्ये आपण 5 डायमेन्शनचं कार्य घेतलं तर आपण मरून जाईन, असं होईल तसं होईल. मग मी त्याच्यासंग असं प्रँक केला, असं बोलत होतं त्याला की तो असं पूर्ण आहे ना असं घाबरून जाण्यासारखा व्हायचा. मग एक एक मी काय एक हफ्ता बीतला असेल. मग मी तो 9 वाजता मी अभ्यास करायला बसलो आणि एक तासाने ब्रेकच्या वेळेस मी त्याला सांगायचो असं गोष्टी व्हायच्या, तसं भूत येतो तसं येतं. मग वाजले एक तासाने ब्रेकने, एक तासाने आम्ही 15 मिनटाचा ब्रेक घ्यायचो. 15 मिनटाच्या ब्रेकामध्ये मी त्याला 15 मिनटं हेच सांगत बसायचो. मग वाजले 2 वाजता शिट्टी वाजते की जागते राहूचे, ते वॉचमॅन वाजते बिल्डिंगमध्ये. आम्ही रूममध्ये राहायचो. हॉस्टेलमध्ये नव्हतं पण ते रूमच होतं आणि तिथं आम्ही रेंट भरायचो रूम मालकला. मग हे झालं सगळं. मग ते शिट्टी बजाके राहो म्हणजे जागते राहू ते शिट्टी वाजवली त्याने. मग मी असं घाबरल्याने केलं मुद्दामून. मग तो तर खूपच घाबरला, खूप म्हणजे खूप घाबरला तो की आता हे काय झालं असं तसं. मग असं काय करते हा, एवढं का घाबरला, असं भूताचं नाही आलं, 4 डायमेन्शनचं नाही झालं तर 5 डायमेन्शनचं नाही झालं. आणि खरं म्हणजे हे फिजिक्समध्ये कधी असं भूताचं अप्लाय करू नका, जसं टाईमपास पुरतं त्याला बोललो होतं, पण हे खरं नाही आहे काय. आणि मग त्याला परत की सांगितलं की आता असं झालं आहे, 4 डायमेन्शनची माणसं आली, 5 डायमेन्शनची माणसं आली, पूर्ण मारणारे आता मारणारे तुला मारणारे. मग तो लेक्चर हनुमान चालीसा बोलू. तो एवढा घाबरला तर तो लेक्चर हनुमान चालीसा बोलू. त्याचं मान वाक्य की म्हणजे असं मान पायापाशी नेली आणि असं बसलो होतो, झोपाय टाईप बसलो होतो मी. तो हनुमान चालीसा बोलत होतो त्यावेळेस. असं घाबरल्याने होतं ना असं थोडं. मग तिने हनुमान चालीसा कंप्लीट झाली. तिने असं मला हात केला, असं अद्वैत. मग तो पूर्ण म्हणजे असं मी असं भूतावानी केलं, म्हणजे असं थोडं अंगात येण्याने केलं ना. मला वाटतं 1 मिनिटाभर केलं तर तो पूर्ण असं घाबरून जाईल, पण तो तर 2 सेकंदातच घाबरून गेला. मग मी त्याला बोललो की आता काय झालं साई, म्हणजे तो बोलला की काय झालं होतो. साई मला बोलला की काय झालं होतो. काय नाही तर थोडा असं. मी असं तो काय झालं होतं म्हणलं की अरे असं झालं, 4 डायमेन्शनची लोकं आली, मग अंगात आली ते असं सांगत बसलो. मी थांबणार नाही पण अजून सांगितलं मी. मग बोलले की ते ते सर राहायचे ना आमच्या संग, त्यांना नकोच सांगू तो. की तो बोलला की ठीक आहे, पण तो घाबरला होता. ठीक आहे म्हणजे असं घाबरून पण ठीक आहे बोलत होता तो असं. मग मी झोपलो, झोपायची ॲक्टिंग केली. मग ते सर 3 वाजता यायचे इथं म्हणजे रूममध्ये. म्हणजे काय लिमिट तरी आहे का, 3 वाजता कोण येतं रूममध्ये, मॅक्झिमम 12 इथं. आणि ते गाव सेमी गाव आहे, म्हणजे थोडं शहर आहे थोडं गाव आहे. तिथं 3 वाजेपर्यंत बिबट्या येऊ शकतात, बिबट्या खाऊ शकतात एकमेकांना. मग मग ते साईने त्या सरांना सांगितलं. त्याचं अपेक्षा ते नको सांगायला. मग आता बोलले की आता तर सरांनी काय झापलं काय, सरांना पण घाबरण्याने झाले, असं काय झालं आहे. रूमवर हॉस्टेलवरून हाकलवलं मला, नाही तर क्लासवरून हाकलवलं. तर मला वाटलं का नाही, पॅरेंट्स पण मला झोरून काय पूर्ण की असं काय केलं तू की छोटंसं प्रँक सांग तुझं हॉस्टेल गेलं, फीज सगळी गेली. मग मी सरांना सांगितलं असं किस्सा झाला. तर प्रँक तर अनसक्सेसफुल होणार मला वाटलं, तर प्रँक अनसक्सेसफुल झालाच नाही. त्यांनी पण मला सपोर्ट केला सरांनी. बोलले की चला आपण घाबरू, उद्या अमावस्या उद्या आपण त्यांना घाबरू. सरांनी 2 लाईनच बोलल्या त्यांच्यासोबत त्या साईबद्दल की
असं किस्सा झाला की म्हणजे की भूतं म्हणजे भूतं येतात अमावस्या वर्षाच्या दिवशी. काय काय लोकांमध्ये सायकोलॉजिकल असते, सायकोलॉजिकल टर्म आहे की सुडेसिस इफेक्ट, म्हणजे दोन जणांचे इफेक्ट असतो, दोन पर्सनचा एका माणसाचा इफेक्ट असतो. म्हणजे मी आता की पर्सनॅलिटी ती काही वेळेस वेगवेगळं भेटू शकते. मग तिला लिफ्टमध्ये जात होतं फिजिक्सचं डाऊट क्लिअर करायला, त्यावेळेस त्याला असंच केलं, त्यास ते 2 वाजता केलं तसंच केलं. मग तो त्याची पूर्ण फाटूनच गेली. मग एक मुलगा आहे तो रात्रीचा आला, म्हणजे त्याचा काही त्याच दिवशी आहे ना सरांनी त्यावेळेस सांगितलं तर अमावस्या होती त्याच्या तो 9 वाजता आला म्हणजे रात्रीचे. मुलगा बोलले की त्याला सांगितलं असाच किस्सा झाला असं असे, आणि एका मुलाला पण सांगितलं. त्याचं त्या दोघांचं नाव आपण तो ओ आणि एस. ओ म्हणजे तो मुलगा आलता आणि एस म्हणजे तो पहिलाच मुलगा होता, तो 5th फ्लोअरवर राहायचा. तो एस मुलगा 1 नंबरचा, म्हणजे असं चुगलखोरी होता, म्हणजे असं म्हणजे की एका पॅरेंट्ससमोर दुसरं दाखवणार, दुसरं फेस दाखवणार, टीचरसमोर दुसरं फेस दाखवणार, मित्रासमोर दुसरं फेस दाखवणार, आणि स्वतः नाव आलं तर दुसरं नाव चुकतो. म्हणजे ओ माणूस होता तो चांगला होता, तो असं मस्त प्रँक करायचा, मस्त म्हणजे मजा करायचा, मस्त शिव्या घालायचा, मस्त म्हणजे मजेत राहायचा तो एकदम. आणि मग मी त्याला सांगितलं की सर की आपण अजून घाबरू, आणि तो एसवाला माणूस मला आपण बोललो की आपण त्याला अजून घाबरू. मग त्याला दोघांना आम्ही तिघांनी त्या मला अजून घाबरवलं. तो ओ आणि एस दोघं घाबरले, मग दोघं घाबरण्यासाठी ॲक्टिंग केली. मग तो साई बोलला की चल आपण वरती जाऊ आता 5th फ्लोअरवर, मी इथं राहू शकत नाही. 5th फ्लोअरवर गेला. त्या एसच्या माणसाने कॉल केला की लवकर वरती या, आपण सगळं हे आपण परत घाबरू. त्याला वरती 5th फ्लोअरवर आलो मी. आणि ते मालकला तो रडत सांगते की असं किस्सा असं झालं तसं झालं, त्या आठवीतला काहीतरी झालं आहे, काहीतरी करा तुम्ही, असं तसं. तो पूर्ण घाबरला होता आणि तो बोलला तर माझ्या रूममध्ये राहायचंच नाही, हॉस्टेलमध्ये राहायचंच नाही, क्लासमध्ये राहायचं नाही. मग पूर्ण झाली का आता काय करू, आता किस्सा आता काय करू. मग तो एस मुलगा होता त्याला वाचायचं होतं, ओ मुलगा चांगला होता पण एस मुलाला वाचायचं होतं. मग तो एस मुलगा डबल पर्सनॅलिटी दाखवायला लागला की हा काय असं, तू काय असं करतो, तुला काय लाज वाटते का, तुला काय असं प्रँक करत असतात का, म्हणजे छोटा मोठा प्रँक चालू आहे, मोठा प्रँक करत असतात का कोण. मग मी बोललो की हे काय असं दाखवते, हा तर पहिला माझ्यासमोर बोलत होता प्रँक करतोय, आता असं काय वागतंय. मग ते सर होते त्यांनी बाहेर नेलं ओ आणि मला. मग गेलो आम्ही फालुद्याच्या दुकानामध्ये, फालुदा खाल्ला आम्ही. मग फालुदा मस्त लागला, पण त्या झाकण्यामध्ये मस्त लागला फालुदा, 1 नंबर फालुदा वाटला त्यावेळेस आम्हाला. मग आम्ही दोघं बोललो, त्या आता तिने सगळं हँडल केलं तो ओवाल्या मुलाने. त्याला आभार मानतो मी की ओवाल्या मुलाने सगळं हँडल केलं. मग ते सर बोलले की असं काय चालतं का, ऐसा कुछ चलता है क्या, ऐसा कोई करता है क्या. म्हणजे की अरे सर सॉरी, असं नाही करून सरांनी सोडून दिलं. आणि आईबापांना पण सांगितलं नाही. नंतर मीच सांगितलं आईबापांना की असं झालं. नंतर काही महिन्यानंतर आई बोलले की चिल राहिलं, काय बोलले काय नाही काय, आई बाबा माझी चिल आहे, काय बोलत नाही मला एवढं. पण काय डिसिप्लिनबद्दल बोलतात, अभ्यासाबद्दल बोलतात, पण ह्या अशा गोष्टी थोडं मस्ती मित्रमय चालतं तेवढं चालतं. मला असं अपेक्षा नव्हती का असं मित्र असं करेन. आणि मेन गोष्ट काय झाली, परत तो वरती त्याला काय कळतं का तुला, तो ॲसवाला मुलगा. मग माझ्या फोनमध्ये असं रेकॉर्डिंग राहते, त्या रेकॉर्डिंग दाखवली सरांनी त्याला अजून झापलं. माय मेंटल पीस झालं त्याच्यामुळं खूप जास्त, की याला झापलं, मला झापलं, याला पण झापलं ना, चांगलं झालं ना. असे मुलांचे काय फायदा आयुष्यात की असं डबल पर्सनॅलिटी दाखवतात. आणि मग असा किस्सा झाला. तो नंतर 2-3 दिवसानंतर माझ्या संग बोलायला लागला चांगला. नंतर घाबरणं बंद झालं त्याच्यानंतर कळालं तर प्रँक बिंक करतोय मी, सगळं कळालं त्याला. मग आत्ता 11वीला ते क्लासेस सोडले, पण अजून पण तो माझा चांगला मित्र आहे आणि माझ्या संग बोलतो. आज त्याचा बड्डे म्हणून हे हॉनर्स करण्यासाठी त्याला हे व्हिडिओ बनवला त्याच्यासाठी. आणि थँक्यू.